नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या नवीन कथेत. माझी पत्नी तिच्या विधवा बहिणीला घरी घेऊन आली आणि त्याच दिवसापासून मी असं एक पाप केलं ज्याचे ओझे आजपर्यंत वाहत आहे. माझे नाव रोहन आहे. माझे लग्न सीमाशी झाले होते. आमच्या लग्नाला 7 वर्षे झाली होती. आम्हाला 2 मुलेही होती. आयुष्य आरामात चालले होते. एक दिवस बातमी आली की सीमाची लहान बहीण नीता विधवा झाली आहे. तिच्या पतीचे अपघातात निधन झाले होते. लग्नाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षीच ती विधवा झाली होती. तिचे सर्व काही संपले होते. सीमा रडत माझ्याकडे आली आणि म्हणाली, रोहन, नीताचे आता कोणीही नाही. सासरचे लोक तिला ओझे समजतात. ती कुठे जाणार? मी तिला आपल्या घरी घेऊन येते. मी म्हणालो, हो सीमा, हे खूप चांगले काम आहे. तू खूप दयाळू आहेस. मी मनातल्या मनात विचार केला, चला पत्नी खुश राहील. पण मला काय माहीत होते की हाच निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गुन्हा बनेल. नीता जेव्हा आमच्या घरी आली तेव्हा ती सीमापेक्षाही जास्त सुंदर होती. तिच्या डोळ्यात खोल दुःख होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही ठीक चालले. सीमा दिवसभर नीताला धीर द्यायची. मी कार्यालयात निघून जायचो. मग एक दिवस सीमा बाजारात गेली होती. घरात फक्त मी आणि नीता होतो. नीता स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तिने पांढरा पोशाख परिधान केला होता. अजून ती दुःखात होती. त्या दुःखातही ती खूप सुंदर दिसत होती. त्या क्षणी दृष्ट विचाराने मला घेरले. मी माझ्या कमकुवतपणाला बळी पडून नीतावर अत्याचार केला आणि तिला धमकी दिली की जर तू ही गोष्ट कुणाला सांगितलीस तर मी तुझा जीव घेईन. ती भीतीने गप्प झाली. परंतु काही महिन्यानंतर नीता गरोदर राहिली. गल्लीतील लोक तिला वाईट म्हणू लागले, ताणे मारू लागले, इथपर्यंत की माझी पत्नी सीमा हिने सुद्धा तिला घरातून काढून दिले. जाताना नीताने मला एक पांढरे पाकीट दिले आणि निघून गेली. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले की चला, माझी सुटका झाली. पण जसे मी ते पाकीट उघडले तसे माझे हृदय फाटले, कारण त्यात माझी पत्नी सीमा तिच्या बहिणीला धीर देत होती. ती लहान मुलासारखी फुटफुटून रडत होती. जेव्हा माझ्या पत्नीने तिला आपल्या छातीशी लावले तेव्हा नीता म्हणाली, ताई, मी काय करू? लग्नाच्या दुसऱ्या वर्षीच मी विधवा झाले. माझे सर्व काही संपले आहे. आता मी कुठे जाऊ? सीमाने तिचे अश्रू पुसत म्हटले, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. बस, तू धीर धर. मी हे सर्व ऐकून खोल श्वास घेतला आणि शब्दावरून नजर हटवून माझ्या मेहुणी नीताकडे पाहू लागलो. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. माझी पावले वारंवार तिच्याकडे उठायची, पण मग मी स्वतःला थांबवायचो. मी भांडे उचलले आणि लोकांना पाणी वाटू लागलो. पण प्रत्येक वेळी माझी नजर नीताच्या चेहऱ्यावर जाऊन थांबायची. ती कधी आपले डोके धरून बसायची तर कधी जमिनीवर हात मारून म्हणायची, हे देवा, तू माझ्यासोबत हे काय केलेस? अचानक त्याच वेळी बाहेरून आवाज आला, सगळे तयार व्हा, अंत्ययात्रा उचलण्याची वेळ झाली आहे. हे ऐकून नीता आणखी मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, मी अंत्ययात्रा जाऊ देणार नाही. माझ्या पतीला माझ्यापासून दूर करू नका. मी मनात विचार केला, हा देखावा खरोखर किती वेदनादायी असतो. पण नीताच्या अश्रूंमध्येही एक विचित्र आकर्षण होते. मी वारंवार तिच्या चेहऱ्याकडे पाहायचो. मी एका बाजूला उभा राहिलो आणि मला माझ्या लग्नाचे ते दिवस आठवले, जेव्हा मी सर्वांसमोर सीमाचा हात धरला होता आणि पहिल्यांदा तिला आपल्या जवळ अनुभवले होते. मी मनातल्या मनात म्हणालो, रोहन, तू जगातील सर्वात नशीबवान माणूस आहेस. बघ तर खरं, तुझ्यासमोर किती सुंदर मुलगी बसली आहे. जेव्हा खोलीत पहिल्यांदा तिला पाहिले होते तर ती लग्नाच्या लाल पोशाखात इतकी सुंदर दिसत होती की माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती. मी हसून म्हणालो होतो, सीमा, विश्वास ठेव. मला वाटते मी स्वप्न पाहत आहे. तुझ्यासारखी पत्नी माझ्या नशिबात आली. ती हलकेच लाजली आणि म्हणाली, रोहन, स्वप्न नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी तिचा हात दाबून म्हणालो, तू माझे सर्व काही आहेस. तुझ्याशिवाय मला काही नको. मग ती हसली आणि म्हणाली, तर मग वचन द्या की मला कधीही उदास करणार नाही. मी लगेच म्हणालो, वचन आहे, तुला नेहमी खुश ठेवीन. तुझ्या प्रत्येक अश्रूला माझ्या आनंदाने बदलून टाकेन. ती मान खाली घालून होकार देत राहिली आणि जेव्हा मी तिच्या कपाळावर पहिल्यांदा चुंबन घेतले तेव्हा असे वाटले जणू जगातील सर्व आनंद मला मिळाला आहे. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी तिच्याजवळ असायचो प्रत्येक क्षणी मला हा भास व्हायचा की मी माझ्या प्रेमाला मिळवले आहे. एका रात्री मी तिला म्हटले होते, सीमा, तुला माहीत आहे मी किती स्वप्ने पाहिली होती एखाद्या सुंदर नववधूसाठी, पण जे सौंदर्य तुझ्यात आढळले ते कोणातही नाही. ती हसत म्हणाली, रोहन, तुम्ही फक्त कौतुक करायला जाणता. मी उत्तर दिले, ही वस्तुस्थिती आहे. तू माझ्या नशिबातील सर्वात मौल्यवान भेट आहेस. मग ती प्रत्येक रात्री माझ्या मिठीत शिरून म्हणायची, रोहन, मला भीती वाटते की हे सुख कुठे हिरावून तर जाणार नाही. मी तिच्या केसातून हात फिरवत म्हणायचो, काहीही हिरावू शकत नाही. असे आमचे आयुष्याचे काही वर्षे निघून गेले. प्रत्येक दिवशी मी तिच्यासोबत प्रेमाचा एक नवीन रंग पाहिला. ती माझ्या सकाळचा पहिला प्रकाश होती आणि रात्रीची शेवटची प्रार्थना. पण मग हळूहळू वेळाने मार्ग बदलला. माझ्या प्रेमात ती पहिली तीव्र भावना उरली नाही. मी अनेकदा स्वतःला विचारले, रोहन, काय झाले आहे तुला?
ज्या स्त्रीसाठी घरातील लोकांशी भांडला होतास, ज्याच्यासाठी जगाचा तिरस्कार पत्करला होतास, आज तिची जवळीक तुला जुनी वाटू लागली आहे. एक दिवस मी माझ्या मित्राला म्हटले होते, मित्रा, माझी पत्नी इतकी सुंदर आहे की वाटते मी जग जिंकले आहे. तो हसून म्हणाला होता, सौंदर्य वेळेसोबत सर्वसामान्य वाटू लागते. तू बघशील, तू सुद्धा एक दिवस हेच म्हणशील. मी मोठ्या अभिमानाने म्हणालो होतो, नाही, असे कधीही होणार नाही. आणि मला वाटायचे जणू ते खरे ठरले आहे. मी अनेकदा सीमाकडे पाहिले, जेव्हा ती मुलांमध्ये व्यस्त असायची किंवा स्वयंपाकघरात उभी राहून पोळ्या बनवायची, तेव्हा माझ्या मनात हा विचार यायचा की ही तीच मुलगी आहे जी कधी माझ्या हृदयाची धडधड होती आणि आता ती फक्त एक पत्नी आणि 2 मुलांची आई राहून गेली आहे. एका रात्री मी तिला म्हटले, सीमा, तुला आठवते लग्नाच्या दिवशी तू किती सुंदर दिसत होतीस? ती हसून म्हणाली, आणि आता नाही दिसत का? मी विषय बदलत म्हणालो, नाही, माझा अर्थ असा की वेळ कसा बदलतो. ती गंभीर होऊन म्हणाली, रोहन, प्रेमासाठी सौंदर्य नाही तर मन पाहिजे. जर मनात प्रेम असेल तर सौंदर्य कधीही जुने होत नाही. मी काहीही उत्तर दिले नाही आणि शांत झालो. पण आतल्या आत विचार करत राहिलो की खरोखर सौंदर्य माझी कमकुवत बाजू आहे. माझी प्रवृत्तीच अशी आहे की नवीन गोष्ट माझे लक्ष वेधून घेते. एक दिवस सीमा म्हणाली, रोहन, कधी कधी मला भीती वाटते तुझ्या मनातील अस्वस्थता तुला कुठे दुसरीकडे घेऊन न जाओ. मी हसत म्हणालो, वेडी होऊ नकोस, असे काहीही होणार नाही. पण मला माहीत होते माझ्या मनाची हालचाल काही वेगळीच होती. मी अनेकदा स्वतःला समजावले होते की हा माझा भ्रम आहे. पण जेव्हा जेव्हा मी माझ्या प्रवृत्तीवर नजर टाकायचो तेव्हा वाटायचे मी खरोखर सौंदर्याचा वेडा माणूस आहे आणि सौंदर्याची आवड माझ्या रक्तात भिनली आहे. मला माझ्या महाविद्यालयाचे ते दिवसही आठवत होते, जेव्हा मी माझ्या तारुण्यात प्रत्येक नवीन चेहऱ्यावर नजर टाकायचो. प्रत्येक वेळी एखाद्या नवीन रूपाला पाहून मन भरकटायचे. मी अनेकदा मित्रांना म्हणायचो, मित्रा, मला वाटते की मी प्रेम करत नाही, मी तर फक्त सौंदर्याचा पुजारी आहे. ते हसून म्हणायचे, हो रोहन, तुझी नजर नेहमी नवीन ध्येय शोधते. आणि आता जेव्हा सीमा माझ्या आयुष्याचा भाग बनली होती तरीही मनाला शांतता नव्हती, कारण ती अजूनही कमी सुंदर नव्हती, पण माझे मन जणू कंटाळले होते. एक दिवस मी सीमाशी हसत खेळत म्हणालो, तुला पाहून वाटते तू तुझे सौंदर्य गमावले आहेस. ती नाराज होऊन म्हणाली, रोहन, जर प्रेम फक्त सौंदर्यावर असेल तर ते प्रेम राहत नाही, तो व्यवहार बनतो. मी तिचे बोलणे ऐकून शांत झालो, पण मनात विचार केला, खरोखर मी तर व्यापारीच आहे जो प्रत्येक वेळी नवीन रूपाच्या शोधात असतो. तरीही मी सीमासोबत हसत खेळत राहायचो, जेणेकरून तिला कधीही जाणवू नये की आता ती माझ्या नजरेत कमी झाली आहे. माझ्या आतला तो राक्षस जो नवीन गोष्टीचा भुकेला होता तो आता जागा झाला होता आणि मला माझ्याच पत्नीची जवळीक ओझे वाटू लागले होती. माझे डोके कुठे कुठे भरकटत होते. अचानक मला माझ्या जुन्या प्रेमाच्या गोष्टी आठवू लागल्या. ते लहानपणचे दिवस जेव्हा पहिल्यांदा मी शाळेतील मुलींना पाहून मनात प्रेमाचे बी पेरले होते. मित्राला मी म्हणालो होतो, मित्रा, बघ, ती मुलगी किती सुंदर आहे, मन करते तिच्याशी बोलावे. तर तो हसून म्हणाला होता, रोहन, तू तर प्रत्येक चेहऱ्यावर मोहित होतोस. आणि मी लाजत म्हणायचो, काय करू, माझे मन मानतच नाही. मग महाविद्यालय आले तर एका नवीन वर्गमैत्रिणीवर मन आले. तिच्या डोळ्यातील चमक मला वेडे करायची. मी अनेकदा मित्रांना म्हणायचो, जर ती एकदा माझ्याकडे पाहिल तर माझे आयुष्य बनेल. आणि ते सर्व हसायचे आणि म्हणायचे, रोहन, तुझ्या या इच्छा फक्त काही दिवसांच्या पाहुण्या असतात. मी सुद्धा मनात मानले होते की कदाचित हे खरे आहे, कारण काही दिवसानंतरच एका नवीन मुलीच्या रूपाने मला वेडे केले. त्यावेळी मी स्वतःला म्हणालो होतो, रोहन, तू प्रेम करत नाहीस, तू फक्त नवीन चेहऱ्यावर आकर्षित होतोस. पण या कमकुवतपणावर ताबा मिळवू शकलो नाही. प्रत्येक वेळी सौंदर्य पाहताच मन भरकटायचे आणि हीच सवय मला आतून कमकुवत करत गेली. मी अनेकदा विचार केला होता की हे सर्व तात्पुरते आहे, पण जेव्हा जेव्हा कोणतेही नवीन रूप समोर यायचे तेव्हा मन धडधडू लागायचे आणि बुद्धीचा आवाज दाबला जायचा. आणि जेव्हा नीता समोर आली तेव्हा ती जुनी कमकुवतपणा पुन्हा जागी झाली होती. मी विचार करत होतो की माणूस आपल्या सवयींपासून कधीही सुटका मिळवू शकत नाही. स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला, पण बेकाबू मन आणखी एका नवीन परीक्षेच्या दिशेने जाण्यास तयार होते. आणि त्या क्षणी सीमाच्या आवाजाने मला दचकवले. ती माझ्या जवळ येऊन म्हणाली, रोहन, मी विचार करत आहे, नीताला तिच्या सासरच्यांच्या भरवशांवर सोडणे योग्य होणार नाही. आता तिचा पती राहिला नाही, तिथे तिच्यासाठी कोणताही आधार नाही. माझी इच्छा आहे की तिला आपल्या घरी घेऊन यावे. मी लगेच खोट्या गंभीरतेने म्हणालो, हो, हा तर खूप चांगला निर्णय आहे. तू खरोखर खूप दयाळू आहेस, सर्व नात्यांचा मान राखणे जाणतेस. तिने माझे उत्तर ऐकून हसत म्हटले, रोहन, मला आनंद आहे की तू माझ्या विचारांशी सहमत आहेस. तुला माहीत आहे बहिणींचे नाते कसे असते आणि अशा वेळी जर आपण तिला साथ दिली नाही तर ती तुटून जाईल. म्हणालो, तू अगदी बरोबर बोलत आहेस आणि मनातल्या मनात खुश होतो.
होत होतो की आता ती रोज माझ्या डोळ्यांसमोर असेल आणि मी तिच्या जवळ जाण्याचे बहाणे शोधू शकेन. मी सीमाला म्हणालो, तुझ्यासारखी पत्नी मिळणेसुद्धा नशिबाची गोष्ट आहे. तू नेहमी नात्यांना सर्वात वर ठेवले आहेस. मला अभिमान आहे की तू माझ्या आयुष्यात आली आहेस. तिने हसून म्हटले, बस एवढेच वाटते की तू मला साथ द्यावीस. मी म्हणालो, मी नेहमी तुला साथ देईन. आणि मनातल्या मनात म्हणालो, पण माझे मन काही वेगळेच इच्छिते. ही इच्छा आता रोज माझ्या जवळ आली. मी सीमाकडे पाहून म्हणालो, जर नीता आपल्यासोबत राहील तर तिचे मनही रमून जाईल आणि तुलाही शांतता मिळेल. ती मान हलवून म्हणाली, हो, हेच तर मला हवे आहे की ती एकटी राहू नये. तू बघशील, वेळेसोबत ती सावरेल. मी ओठ जाऊन हळूच म्हणालो, हो, वेळेसोबत सगळे सावरतात. पण माझे मन जाणत होते की वेळेसोबत माझे वेडेपण आणखी वाढणार आहे. आतून आनंदाची लाट धावली की ती आता आमच्या घरी येईल. मी म्हणालो, सीमा, तुझी ही दयाळूपणा देव फुकट जाऊ देणार नाही. आणि मनातल्या मनात म्हणालो, ही दयाळूपणा माझ्यासाठी नवीन रस्ता उघडेल. तिने माझा हात दाबून म्हटले, रोहन, मला खात्री होती तू नकार देणार नाहीस. मी म्हणालो, नकार कसा देईन? तुझे बोलणे नेहमी माझ्यासाठी आज्ञेसारखे असते. ती आनंदाने हसली आणि म्हणाली, मग उद्याच मी तिच्याशी बोलते आणि तिला आपल्यासोबत घेऊन येते. मी म्हणालो, हो, नक्की घेऊन ये. आणि मनातल्या मनात अस्वस्थता वाढली की कधी तो दिवस येईल जेव्हा नीता आमच्या घराच्या उंबऱ्यावर पाऊल ठेवेल. मी एका क्षणासाठी विचार केला की मी माझ्या पत्नीला कसे फसवले आहे. पण मग मनाने म्हटले, हे सर्व बहाणे आहेत. खरं तर ही माझी प्रवृत्ती आहे जी प्रत्येक वेळी नवीन रूपाला आपल्याकडे आकर्षित करते आणि हीच सवय आहे जी मला आतून कमकुवत करत राहिली आहे. मी माझे जुने दिवस आठवले आणि विचार केला, ही कोणती नवीन घटना नाही. हा तर माझा जुना खेळ आहे. फरक फक्त एवढाच आहे की आता हा खेळ माझ्या स्वतःच्या घरात होणार आहे. आणि या वस्तुस्थितीने माझ्या मनाला आणखी बेधुंद केले होते. मी सीमाकडे पाहून म्हणालो, देव करो तुझी बहीण लवकर सावरावी. ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, हो रोहन, प्रार्थना कर ती तिचे दुःख विसरून जावो. मी मनात म्हणालो, काश मी तिचे दुःख माझ्या इच्छेने बदलून टाकू शकलो असतो. जेव्हा नीता आमच्या घरी आली तेव्हा तिच्या शांततेने संपूर्ण वातावरण बदलून टाकले होते. ती थेट खोलीत जाऊन बसली. ती प्रत्येक वेळी पांढरा पोशाख आणि ओढणी घेतलेली असायची. सीमाने तिला म्हटले, नीता, आम्ही सगळे तुझ्या दुःखात सोबत आहोत. तू स्वतःला एकटी समजू नकोस. संध्याकाळी सीमाने तिला बोलावले की आमच्यासोबत जेवून घे. पण ती मंद आवाजात म्हणाली, माझी इच्छा नाही. आणि मी लांबून तिचा कापता आवाज ऐकत होतो. पण तिच्या चेहऱ्याचे रूप अजूनही माझ्या डोळ्यांना अस्वस्थ करत होते. मी सीमाला धीर दिला, वेळेसोबत सर्व काही चांगले होईल. पण वस्तुस्थिती ही होती की मी स्वतः वेळ थांबण्याची प्रार्थना करू लागलो होतो की हा देखावा प्रत्येक क्षणी माझ्या समोर राहावा. पुढच्या दिवशी जेव्हा मी कार्यालयातून परत आलो तेव्हा स्वयंपाकघरात एका क्षणासाठी तिला पाहिले. ती पाणी भरत होती. तिच्या ओढणीचा पदर थोडासा बाजूला झाला तर तिच्या कपाळावर आलेल्या घामाच्या थेंबांनी माझे मन हलवून सोडले. पण जसे तिने मला पाहिले तशी ती वेगाने आत निघून गेली. मी सोफ्यावर बसून सिगारेट पेटवली आणि विचार करू लागलो, ही शांततासुद्धा एक नशा आहे. संध्याकाळच्या वेळी सीमाने तिला म्हटले, नीता, तू सुद्धा आमच्यासोबत बस, सगळ्यांसोबत जेवून घे. ती संकोचाने नजर खाली घालून बसली, पण मग एक घास खाऊन गप्प झाली. मी म्हणालो, नीता, जर काही दुसरे आवडत असेल तर सांग, मी बाहेरून घेऊन येतो. तिने इशाऱ्याने म्हटले, नाही, हेच ठीक आहे. तिचे झुकलेले डोळे आणि कापता आवाज माझ्या मनाला आणखी भडकवत होते. मी स्वतःला सावरले, पण मनातील आग विझवण्याऐवजी आणखी भडकू लागली होती. पुढच्या सकाळी ती अंगणात कपडे सुकवत होती. मी कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलो तर तिला म्हणालो, नीता, जर कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर न संकोचता सांग. तिने नजर खाली करून म्हटले, नाही, मला काहीही नको, आणि खोलीत निघून गेली. मला माहीत होते की माझे प्रत्येक वाक्य तिला त्रस्त करते, पण तरीही जिभेवर ताबा राहत नव्हता. दिवस निघून गेले आणि मी वारंवार बहाणे बनवत असे. कधी म्हणायचो, नीता, तुझ्या हाताच्या चहाचा सुगंध तर सर्वात वेगळा आहे. कधी एखादे पुस्तक आणून म्हणायचो, ही कादंबरी वाच, तुला चांगले वाटेल. आणि कधी उगाचच फिरत असताना सांगायचो, हा पांढरा पोशाख तुझ्यावर छान दिसतो. ती प्रत्येक वेळी नजर खाली घालून आत निघून जायची, पण ते क्षण माझ्या रात्रीची झोप उडून द्यायचे. पुढच्या दिवशी मी जाणून बुजून घरी उशिरा आलो जेणेकरून नीता अंगणात असावी आणि माझ्या डोळ्यांना संधी मिळावी. मी आत येताच तिला पाहिले. ती रोपांना पाणी देत होती, पण जसा मी वर आलो तसं तिने पाईप कोपऱ्यात ठेवला आणि वेगाने खोलीत निघून गेली. आणि मी भिंतीला डोके टेकून म्हणालो, हा खेळ मला कुठे घेऊन जात आहे. त्या रात्री मी स्वप्नात पाहिले की ती माझ्याजवळ येत आहे आणि खोडकरपणे हसून माझे नाव पुकारत आहे, रोहन, माझ्याकडे बघ ना. मी घाबरून जागा झालो तर घामाने भिजलो होतो. मी स्वतःशी म्हणालो, रोहन, ही ती आग आहे जी तुला जाळून खाक करून टाकेल. पण मनाने पुन्हा फुसफुसले, नाही, ही ती आग आहे जी मला जगायला शिकवते. मी कूच बदलली आणि स्वतःला खोट्या शांततेत लपेटण्याचा प्रयत्न केला, पण वस्तुस्थिती हीच होती की नीताची शांतता आणि माझी अस्वस्थता आता एकाच कथेचा भाग बनले होते. आणि मी रात्रंदिवस या कथेच्या पुढच्या वळणाची वाट पाहत राहायचो. पुढचा दिवस रविवार होता आणि सीमा प्रत्येक रविवारी खरेदीला जायची. मी
पाहून नीताला शोधू लागलो. स्वयंपाकघरात भांड्यांचा हलका आवाज घुमत होता. मी आत पाऊल ठेवले तर पाहिले नीता ओट्यावर झुकून भाजी कापत होती. मी जवळ जात म्हणालो, नीता तू नेहमी इतकी शांत का राहतेस? काही बोलत सुद्धा जा, कमीत कमी मनाचे ओझे हलके होईल. ती दचकली आणि हलकेच वळली. मग लगेच तोंड पळवून भाजीत व्यस्त झाली. मी पुढे होऊन कढईचे झाकण उघडले आणि म्हणालो, वाटते तू जेवण चांगले बनवते. सुगंध तर कमाल आहे. तिने हळूच उत्तर दिले, नाही मी काही खास बनवत नाही. मी संदेश साधत म्हणालो, नाही हे खूप चांगले दिसत आहे. तुला बस तुझ्या गुणांकडे पाहण्याची गरज आहे. तुला वाटलं तर तुझे आयुष्य बदलू शकतेस. ती थांबून माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, तुम्ही हे सर्व का सांगत आहात? मी हसून म्हणालो, म्हणूनच मी पाहत आहे तू तुझ्या आज सर्व दुःख लपवून ठेवतेस आणि ही चांगली गोष्ट नाही. थोडे आणखी जवळ होऊन म्हणालो, माणसाला कधीकधी कोणाच्या तरी आधाराची गरज असते. तिने थोड्या कडक आवाजात म्हटले, तुम्ही हे सर्व मला का सांगत आहात? मी गंभीरतेने म्हणालो, कदाचित म्हणूनच की तू खूप एकटी वाटतेस आणि माझी इच्छा आहे तुला जाणीव व्हावी की कोणीतरी तुला समजून घेणारं सुद्धा आहे. तिने ओठ चावत म्हटले, मला कोणाच्याही आधाराची गरज नाही. मी मान हलवून म्हणालो, गरज सर्वांना असते पण कोणी मानते कोणी नाही. तू ऐकशील तर मला तुझा मित्र बनू शकतेस. ती वेगाने मागे सरकली आणि म्हणाली, तुम्ही माझ्याशी अशा गोष्टी बोलू नका. मी हात मागे घेत म्हणालो, ठीक आहे, जर तुझी इच्छा नसेल तर मी शांत राहील. पण मनातील गोष्ट मनात दाबून ठेवल्याने त्रास वाढतो. तिने तोंड वळून म्हटले, मला शांतता फक्त मौनात मिळते. मी हलकासा हसलो आणि म्हणालो, विचित्र गोष्ट आहे, तुझ्यासारखी मुलगी शांततेसाठी मौनाचा आधार घेऊन बसली आहे. जरी तुझे शब्द खूप मौल्यवान आहेत. ती नाराज होऊन म्हणाली, मला काम करू द्या. मी पावले मागे घेतली आणि म्हणालो, ठीक आहे मी जात आहे, पण लक्षात ठेव, जर कधी तुला वाटले की तुला कोणाला तरी तुझे बोलणे सांगायचे आहे तर मी नेहमी इथेच आहे. ती शांत राहिली आणि मी स्वयंपाकघर पार करताना विचार केला, कदाचित वेळेसोबत या भिंती तुटून पडतील आणि ती तिच्या मनाचे ओझे माझ्यासमोर ठेवेल. पण सध्या ती प्रत्येक गोष्टीला रोखून फक्त कामात स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होती. मी अनेकदा माझ्या मनाला समजावून सांगायचो की मी फक्त तिचे दुःख समजू इच्छितो, फक्त एक सहानुभूतीदार बनू इच्छितो. पण मनाच्या आत चांगल्या प्रकारे जाणत होते की खरोखर मला तिची शांतता स्वतःकडे आकर्षित करते. तिचा झाकलेला चेहरा, तिची झुकलेली नजर आणि ती शांत पावले जी संपूर्ण घरात कोणाला ऐकू येत नाहीत पण माझ्या कानात घुमतात. एक दिवस मी घराचे सामान आणताना जाणून बुजून तिच्या खोलीच्या दरवाजावर थाप दिली आणि म्हणालो, नीता हे सामान घे, मी बाजारातून आणले आहे, ठेवून घे. तिने हळूच उत्तर दिले, ठेवून द्या, मी उचलीन. मी दरवाजा उघडला आणि आत जात सामान जमिनीवर ठेवताना म्हणालो, तुला त्रास द्यायला नको होता, तू अजून दुःखात आहेस. ती शांत झाली. मी सामान ठेवून म्हणालो, बघ आयुष्य इतके कठीण नसते जितके तू बनवून ठेवले आहेस. कधी कोणावर विश्वास ठेवून बघ. ती मान खाली घालून शांत बसून राहिली. एक दिवस मी जाणून बुजून पाण्याचा तांब्या मागितला. मी म्हणालो, नीता जरा एक तांब्यावरून पाणी दे, मला तहान लागली आहे. ती स्वयंपाकघरात गेली आणि परत येऊन माझ्यासमोर तांब्या ठेवला. मी तांब्या घेताना जाणून बुजून तिच्या बोटाला स्पर्श केला. ती दचकली आणि लगेच मागे सरकली. मी घाईघाईने म्हणालो, माफ कर, हात घसरला होता. ती काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर कडकपणा होता. मी मऊपणाने म्हणालो, बघ माझा कोणताही वाईट हेतू नाही, मी फक्त इच्छितो की तू इतकी उदास राहू नकोस. ती पहिल्यांदा थोड्या कडक आवाजात म्हणाली, तुम्हाला वारंवार हे सर्व सांगण्याची गरज नाही. मी हलक्या हास्यासोबत म्हणालो, कदाचित तुला वाटते की मी मर्यादेपेक्षा जास्त पुढे जात आहे, पण वस्तुस्थिती ही आहे की तुझी शांतता मला त्रास देते. ती काही वेळ माझ्याकडे पाहत राहिली, मग नजर खाली झुकवली. मी संधी साधत म्हणालो, नीता माणूस कधीतरी कोणाच्या खांद्यावर डोके ठेवून रडला तर ओझे हलके होते. तुला वाटलं तर माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. ती लगेच मागे सरकली आणि म्हणाली, तुम्ही या गोष्टी माझ्याशी करू नका, मला हे सर्व ऐकायला आवडत नाही. मी हात वर करून म्हणालो, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझी नीत फक्त एवढीच आहे की तू एकटी राहू नकोस. मी प्रत्येक बहाण्याने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत राहिलो, कधी सामान आणून, कधी पाण्याचा तांब्या मागून आणि कधी केवळ एका वाक्याच्या आडोशाने तिची शांतता तोडण्याचा प्रयत्न करत राहिलो. तो दिवस नेहमीपेक्षा वेगळा शांत होता. सीमा एका नातेवाईकांकडे गेली होती, मुलेही सोबत होती आणि संपूर्ण घरात जणू शांतता पसरली होती. मी बसल्या बसल्या वारंवार घड्याळाकडे पाहत होतो आणि मग कसे कुणास ठाऊक मनाने इच्छा केली की जरा स्वयंपाकघराकडे जाऊन बघावे. तिथे नीता एकटी भांडी वावरत होती. मी हलकासा खोकण्याचा आवाज काढला तर ती दचकली आणि घाईघाईने ओंडी सावरत म्हणाली, तुम्हाला काही हवे होते का रोहन भाऊजी? मी म्हणालो, पाणी दे जरा, घसा कोरडा पडत आहेत. ती घाबरून पेलत पाणी भरू लागले आणि मी जवळ येऊन उभा राहिलो. माझी सावली तिच्यावर पडू लागली तर ती आणखी घाबरली.
पेला देताना मी जाणून बुजून बोटांना तिच्या हाताचा स्पर्श केला. ती घाईघाईने मागे सरकली आणि नजर खाली घालून म्हणाली, घ्या, मला काम करायचे आहे. मी मंद आवाजात म्हणालो, नीता, तुला इतकी काळजी करण्याची गरज नाही. तू इथे तुझ्या बहिणीच्या घरी आहेस. तुला स्वतःला खोलीत बंद करून घेण्याची गरज नाही. तिने काही वेळ थांबून म्हटले, मी अजून दुःखात आहे. मला असे शांत राहिले पाहिजे आणि जास्त लोकांमध्ये मिसळले नाही पाहिजे. मी खोट्या गंभीरतेने उत्तर दिले, तू बरोबर बोलतेस, पण हेही तर विचार कर की जर तू सतत विचारांच्या ओझ्याखाली दबून जाशील तर स्वतःला कसे सावरशील. कधी कधी बोलणे मन हलके करण्यासाठी गरजेचे असते. ती काही बोलली नाही, बस भांडी लावण्यात व्यस्त राहिली. मी बोलणे पुढे वाढवत म्हणालो, तुझे पती खूप चांगले माणूस होते, पण नशिबाला कोण रोखू शकते. तिचा आवाज कापला. हे सर्व नशीब होते. मी थोडे झुकून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या पापण्या कापत होत्या, जणू अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत असावे. मी म्हणालो, नीता, तू मजबूत आहेस, पण तरीही जर कधी तुला वाटले की तू एकटी आहेस तर मी आहे तुझ्यासोबत. ती दचकून म्हणाली, नाही भाऊजी, तुम्ही फक्त माझे भाऊजी आहात. तुम्हाला हे सर्व सांगण्याची गरज नाही. मी हसून म्हणालो, भाऊजी असणे हाच तर खरा आधार आहे. माझाही हक्क आहे की मी माझ्या घरातील स्त्रियांची काळजी घेऊ. ती आणखी घाबरली आणि तोंड वळून भांडी धुवू लागली. मी एक पाऊल आणखी पुढे टाकले आणि हळूच म्हणालो, बघ, मी तुला फक्त धीर देऊ इच्छितो. बस एवढेच की तू हे समजू नकोस की तू एकटी आहेस. ती मंद आवाजात म्हणाली, मी समजते, पण काही अंतर गरजेचे असते. मी तिच्याजवळ उभा राहून म्हणालो, कधी कधी अंतर कमी करणेही गरजेचे असते, नाहीतर माणूस आपल्याच दुःखात गुदमरून जातो. तिने थोडे मागे होऊन म्हटले, भाऊजी, कृपया तुम्ही जा. मी काही काम संपवून माझ्या खोलीत निघून जाईन. मी एक क्षण तिच्याकडे पाहिले. तिचे कापते हात, तिचा कापता आवाज, सर्व काही माझ्या हृदयाची धडधड वाढवत होते. मी माझ्या आतल्या आत गोंधळाला दाबून मऊ आवाजात म्हणालो, ठीक आहे, मी जात आहे, पण लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या जवळ आहे. ती काहीही न बोलता शांत उभी राहिली. मी वळलो, पण मनाच्या आत एक युद्ध चालले होते. मला माहीत होते मी फक्त सहानुभूतीचा मुखवटा घातला आहे, तर खरी इच्छा काही वेगळीच होती. दरवाजावर जाऊन मी काही वेळ थांबलो. मनाच्या आत एक आवाज सांगत होता, रोहन, ही संधी तर आज निघून गेली तर कदाचित कधीही मिळणार नाही. मी वळून पाहिले तर ती अजूनही कामात व्यस्त होती. मी हळूहळू पुन्हा घरात गेलो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. तिने दचकून मान वळवली आणि म्हणाली, तुम्ही अजून गेला नाहीत. मी दबल्या आवाजात म्हणालो, जाण्याचा विचार होता, पण पावले थांबली. ती घाबरून एका बाजूला सरकली आणि सांगू लागली, तुम्ही जा कृपया. मी हळूच म्हणालो, बस एका क्षणाची गोष्ट आहे. मी तुझा एकटेपणा दूर करू इच्छितो. तिचा श्वास वेगात चालू झाला. मी आणखी जवळ होऊन म्हणालो, बघ नीता, मला माहीत आहे तुला भीती वाटत आहे. ती कापत म्हणाली, कृपया तुम्ही जा. कोणी आले तर काय होईल. मी तिच्याजवळ झुकून म्हणालो, घर पूर्णपणे रिकामे आहे. आज फक्त आपण दोघेच आहोत. हे ऐकून तिने दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला, पण मी तिचा हात धरला. ती गडबडून माझ्यापासून दूर होऊ लागली. तिच्या तोंडातून हलकीशी किंचाळी निघाली, शांत नीता, अगदी शांत, नाही तर बदनामी तुझीच होईल. मी तिच्या जवळ होत माझी पकड मजबूत केली आणि तिच्या ओठातून हलकासा फुसफुसणारा आवाज निघाला, कृपया तुम्ही असे करू नका. पण मी माझ्या इच्छेच्या ओझ्याखाली दबला जात होतो. माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि तिचे ओठ कापत होते. स्वयंपाकघराच्या शांततेत फक्त श्वासांचा आवाज घुमत होता. मला माहीत होते जे काही होत आहे ते सांगण्या ऐकण्याच्या लायकीचे नाही, पण मी थांबण्याचा मानसिकतेत नव्हतो. मी ते सर्व करून टाकले, ज्यानंतर क्षणभर वाटले जमीन खरोखर कापेल किंवा आकाश फाटून माझ्यावर कोसळेल, पण असे काही झाले नाही. बस स्वयंपाकघराच्या शांत भिंती माझ्या गुन्ह्याच्या साक्षीदार बनून उभ्या राहिल्या. मी हापत मागे सरकलो आणि जमिनीवर नजर टाकली, तर ती थकवा आणि हतबलतेत विस्कटलेल्या अवस्थेत जमिनीवर तुटलेल्या स्थितीत पडली होती. डोळ्यात शांतता आणि पापण्यांवर अश्रू. मी विचार केला, रोहन, हे तू काय केलेस. आधार बनण्याऐवजी तिला तोडून टाकलेस. पण आतून आवाज आला, आता पश्चाताप करण्याचा काहीही फायदा नाही. ती हळूहळू स्वतःला सावरू लागली आणि कापत्या आवाजात फक्त एवढेच म्हणाली, देव सर्व पाहत आहे. हे शब्द माझ्या मनाला बाणासारखे बोचले. पण मी नजर खाली घालून शांतपणे स्वयंपाकघरातून बाहेर आलो, जणू काही झालेच नव्हते. त्या दिवसानंतर नीताची शांतता आणखी खोल झाली. ती आधीच उदास असायची, पण आता जणू तिच्या जिभेला कुलूप लागले होते. ती बहुतांश वेळ आपल्या खोलीत दरवाजा बंद करून जिथे खिडकीजवळ बसून लांब पाहत राहायची. जर सीमाने विचारले तर ती हलकेसे हास्य आणून सांगायची, मी ठीक आहे, बस तब्येत बरी नाही. घरातील कामातही ती बस नावापुरता हातभार लावायची, जणू मन कुठे दुसरीकडे हरवले असावे. मी जेव्हा समोर यायचो तेव्हा ती नजर खाली घालायची, लगेच एका बाजूला सरकायची किंवा बहाणा करून खोलीत निघून जायची. आणि तिची ही शांतता, नाराजी माझ्यासाठी एक नवीन वेडेपण बनली होती. सीमाला काहीही समजायचे नाही की तिची बहीण अशी का बदलली आहे, आणि मी प्रत्येक क्षणी हे दाखवण्यात यशस्वी राहिलो की सर्व काही सामान्य आहे. तरी आत एक असा गुपित लपवला होता ज्याबद्दल
कोणालाही कल्पना नव्हती. असे काही महिने निघून गेले आणि मग एक दिवस घरात ते वादळ आले ज्याच्याबद्दल कोणीही विचार केला नव्हता. सीमाने आधी अनुभवले की नीताची तब्येत बदललेली आहे. एक दिवस ती बहिणीजवळ येऊन हळूच विचारू लागली, नीता तुझी अवस्था अशी का होत आहे? काही सांगत का नाहीस? नीताचे ओठ कापले. तिने लगेच नजर खाली घालून म्हटले, काही नाही, बस अशक्तपणा आहे. पण सीमाने हट्ट केला आणि डॉक्टरांकडे घेऊन गेली. अहवाल आला तर जणू पायाखालची जमीन निसटली. खोली शांतता पसरली. सीमाच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती वारंवार म्हणत होती, हे कसे शक्य आहे? माझी बहीण अजून दुःखातून बाहेर आली नाही आणि हे सर्व खोटे आहे. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितले, हे खोटे नाही, वस्तुस्थिती आहे. तुमची बहीण गरोदर आहे. घरी येऊन सीमाने दरवाजा बंद केला आणि रागाने म्हणाली, नीता हे मी काय ऐकत आहे? लोक काय म्हणतील? तू हे सर्व कसे होऊ दिलेस? नीता रडत बस एवढेच म्हणाली, ताई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी काहीही चुकीचे केले नाही. पण सीमाचा आवाज मोठा झाला. मी तुला माझ्या घरात आसरा दिला. तुला माझी प्रतिष्ठा मांडले आणि तू मला बदनाम केलेस. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण नात्यात पसरली. सर्वांनी रागाने म्हटले, अशा मुलीचा या घरात कोणताही हक्क नाही. गल्लीतील लोकांपर्यंत बातमी पोहोचली तर प्रत्येक जीभ विष ओकू लागली. कोणी म्हणायचे, विधवा स्त्रियांवर विश्वास ठेवल्यास हाच परिणाम होतो. नात्यातील लोक गोळा झाले आणि टोमणे मारू लागले. अशा स्त्रीला सोबत ठेवण्याचा अर्थ आहे घराची प्रतिष्ठा पणाला लावणे. नीताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती वारंवार सांगत होती, मी निर्दोष आहे. देव जाणतो मी काहीही चुकीचे केले नाही. पण कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. घरात ताणे बाणासारखे तिच्यावर बरसत राहिले. सीमा रडत म्हणत होती, नीता तू माझी मान खाली घालवलीस. मी तुला आईसारखे सांभाळले होते, पण तू सर्वांसमोर माझे तोंड काळे केलेस. आणि मी एका बाजूला बसून सर्व पाहत होतो. शांततेची चादर ओढून जणू माझा काहीच संबंध नसावा. प्रत्येक जण तिला कलंकित म्हणत होता आणि ती बस तुटलेल्या शब्दात आपल्या निर्दोष असण्याची गयावया करत होती. पण कोणाच्याही कानावर दिले नाही. सीमाने कडक आवाजात म्हटले, नीता तू आमची मान खाली घालवलीस. आता या घरात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. नीताने रडत हात पुढे करून म्हटले, ताई माझे बोलणे ऐकून घे. देवासाठी माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीही चुकीचे केले नाही. सीमाने कडवटपणे म्हटले, आता विश्वासाचा प्रश्नच उरला नाही. सर्व काही स्पष्ट दिसत आहे. तू आम्हाला सर्वांसमोर अपमानित केलेस. नीताने घाबरलेल्या आवाजात म्हटले, सांग मी कुठे जाऊ? सीमाने नजर फिरवून म्हटले, मला काळजी नाही. तुला जावे लागेल आत्ता आणि या क्षणी. नीताचे डोळे भरून आले. ती अडखळत्या पावलांनी दरवाजांच्या दिशेने गेली आणि मंद आवाजात म्हणाली, ताई मी नेहमी तुला आधार मानले होते. आज शेवटच्या वेळी सांगत आहे की मी निर्दोष आहे. पण जर तुझी हीच इच्छा असेल तर मी जात आहे. सीमाने मागे न पाहता म्हटले, हेच योग्य आहे. दरवाजा बंद करून टाक आणि कधीही मागे वळून पाहू नकोस. नीता कापत्या हाताने दरवाजा उघडून बाहेर पडली. पावलांचा आवाज हळूहळू कमी झाला आणि मग शांतता पसरली. मी एका कोपऱ्यात उभा राहून सर्व पाहत होतो. मनाच्या आत हजारो आवाज होते, पण जीभ बंद होती. तिचे डोळे रिकामे होते आणि श्वास जड होते. जणू सर्व काही माझ्या शांततेसोबत गाडले गेले असावे. मी मनातल्या मनात विचार केला, बरे झाले नीता निघून गेली. नाहीतर प्रत्येक क्षणी मला ही भीती खात होती की कुठे ती अचानक सर्वांसमोर सर्व काही सांगून न देईल आणि माझे बनवलेले सर्व खोटे एका क्षणात तुटून विखरून न जावो. तिने गेल्यानंतर मी शांततेचा पहिला श्वास घेतला आणि स्वतःला खात्री पटवली की आता सर्व काही ठीक आहे. आता माझ्या गुन्ह्याचे ओझेसुद्धा तिच्यासोबत निघून गेले आहे. पण आतून जाणत होतो की ही फक्त स्वतःला समजवण्याची पद्धत आहे. वस्तुस्थिती ही होती की ते ओझे माझेच होते आणि नेहमी माझ्यासोबतच राहील. पण मी निर्णय घेतला की मी माझ्या वर्तनाने असे दाखवेन जणू सर्व काही सामान्य आहे. जणू माझ्या आयुष्यात कोणताही अंधार आलाच नाही. मी जाणून बुजून सीमाच्या आणखी जवळ जाणे सुरू केले. कधी तिला म्हणायचो, आज तू खूप थकलेली दिसत आहेस, ये बैस, मी पाणी आणतो. तर कधी तिचा हात धरून मऊ आवाजात म्हणायचो, तुझ्याशिवाय माझे घर अपूर्ण आहे. तुला पाहूनच मनाला शांतता मिळते. कधी मुलांसमोर मोठ्या अभिमानाने म्हणायचो, बघा तुमची आई किती काळजी घेते. ही नसती तर घराची व्यवस्था एक दिवसही चालू शकली नसती. ती माझ्या या शब्दांवर हसायची आणि म्हणायची, तुम्ही बस कौतुकाचे पूल बांधत राहता. मी हसत उत्तर द्यायचो, खरे सांगत आहे सीमा, तू माझ्या आयुष्याची सर्वात मौल्यवान पुंजी आहेस. तुझ्याशिवाय माझे काहीही नाही. मी अशा प्रकारे प्रत्येक क्षणी तिला खात्री पटवत राहिलो की माझे मन आणि बुद्धी फक्त तिच्या भोवती फिरते. जरी आतली वस्तुस्थिती काही वेगळीच होती, पण मी इतक्या सफाईने सर्व काही निभावले की ती एका क्षणासाठी सुद्धा माझ्यावर संशय घेऊ शकली नाही. आयुष्य खरोखर काही महिने शांततेत निघून जात होते. पण काही महिन्यानंतर एक दिवस दरवाजावर थाप पडली. दरवाजा उघडला तर मी क्षणभरासाठी स्तब्ध झालो. समोर ती उभी होती, नीता, कडेवर एक लहान बाळ घेतलेले. तिच्या डोळ्यात तेच दुःख होते जे काही महिन्यांपूर्वी पाहिले होते. मी मनातल्या मनात इच्छा केली की काश हे स्वप्न असावे. पण वस्तुस्थिती माझ्यासमोर उभी होती. ती आत आली आणि कापत्या आवाजात म्हणाली, ताई हे बाळ रोहनचे आहे. जेव्हा मी येथून गेले होते त्यावेळी माझ्याजवळ कोणताही पुरावा नव्हता, पण आता हे बाळ स्वतः एक जिवंत पुरावा आहे.
चहूबाजूला शांतता पसरली. सीमाने एक पाऊल मागे हटून माझ्याकडे पाहिले आणि रागाने कापत म्हणाली, मी हे काय ऐकत आहे रोहन? हे सर्व खोटे आहे ना? मी अडखळत म्हणालो, सीमा तुला काय वाटते? मी असे करू शकतो? हे सर्व एक नाटक आहे. नीता बस मला बदनाम करू इच्छिते. नीताने मोठ्या आवाजात म्हटले, नाटक तर तू रचले होतेस रोहन. माझे आयुष्य उद्ध्वस्त करून आज सर्वांसमोर निष्पाप बनून उभा आहेस. सीमा माझ्या डोळ्यात पाहत राहिली आणि म्हणाले, तुझा घाम का निघत आहे रोहन? जर तू निर्दोष आहेस तर असा का घाबरत आहेस? मी झटक्यात रुमालाने कपाळ पुसले आणि म्हणालो, कोणालाही अशा परिस्थितीत घाम येऊ शकतो. हा कोणताही पुरावा नाही नीता. नीता पुढे होऊन बाळाला सर्वांसमोर घेऊन आली आणि म्हणाली, बघा सर्व स्पष्ट आहे. हे रक्ताचे नाते आहे आणि रक्त कधीही खोटे बोलत नाही. मी लगेच म्हणालो, फक्त आरोप लावल्याने काही होत नाही. हे सर्व कारस्थान आहे. मी जाणतो नीता बदला घेण्यासाठी आली आहे. नीताने तीक्ष्ण आवाजात म्हटले, कसला बदला? रोहन, काय शत्रुत्व होते माझे तुझ्याशी? तू माझ्या मजबुरीचा फायदा घेतलास आणि आज सुद्धा त्याच ढोंगीपणाने सर्वांसमोर उभा राहून नकार देत आहेस. सीमाने ओरडून म्हटले, शांत राहा तुम्ही दोघे. तुम्हा दोघांच्या बोलण्याने माझे डोके फिरवून टाकले आहे. मला स्पष्ट उत्तर पाहिजे. रोहन, हे सर्व काय आहे? खरे की खोटे? मी संकोचत म्हणालो, सीमा मी शपथ घेऊ शकतो. हे सर्व खोटे आहे. मी असे काहीही केले नाही. नीता माझ्याजवळ येऊन म्हणाली, रोहन एक गोष्ट सांग, काय हे बाळ तुमचे नाही? डोळ्यात डोळे घालून उत्तर द्या. मी नजर खाली घालून म्हणालो, नाही माझे नाही. ती ओरडून म्हणाली, खोटे? जर तुझ्यात हिंमत असेल तर ये. सर्वांसमोर DNA चाचणी करून घे. मी थोड्या मऊपणाने म्हणालो, चाचणीची काय गरज आहे जेव्हा सर्व काही खोट्यावर आधारित आहे? तू माझा वेळ वाया घालवत आहेस. सीमाने माझा हात जोरात धरून म्हटले, रोहन तुझा वेळ वाया जात नाहीये. माझा विश्वास उद्ध्वस्त होत आहे. जर तू खरा आहेस तर का घाबरतोस? मी कडक आवाजात म्हणालो, कारण मला या फालतू गोष्टींवर विश्वास नाही आणि मी माझी प्रतिष्ठा अशी बदनाम करू इच्छित नाही. नीता हसली आणि म्हणाली, तर तू स्वतः खराब केली होतीस रोहन, जेव्हा एका हतबल मुलीवर हात टाकला होतास. आज मी फक्त सत्य सांगत आहे. मी म्हणालो, तू खोटे बोलत आहेस. हे सर्व तुझे नाटक आहे आणि मी कोणत्याही नाटकाचा भाग बनू शकत नाही. सीमाने तडफडून म्हटले, तुम्हा दोघांचे बोलणे ऐकून मी वेडी होत आहे. मला आता सत्याशिवाय काही नको. एकतर मान्य कर, नाही तर चाचणी करून घे. मी शांत राहण्यातच हित समजले आणि शांत बसलो. माझ्या शांततेवर त्यांच्या नजरा आणखी खोल झाल्या. नीता म्हणाली, पाहिलेच ताई, याची शांतता हीच याचे उत्तर आहे. मी लगेच म्हणालो, शांततेचा अर्थ हो असा होत नाही. बस मी या फालतू वादात पडू इच्छित नाही. सीमाने तीक्ष्ण नजरेने पाहत म्हटले, फालतू वाद की सत्यापासून पळणे? रोहन, तुला स्वतःला समजत असेल. नीताने बाळाला धरत म्हटले, एक दिवस तुझे सर्व खोटे तुटून पडतील आणि हेच बाळ तुझ्या चेहऱ्यावरून मुखवटा ओढून काढेल. मी आतल्या आत विचार केला, काय जमीन फाटावी आणि मी त्यात समाविष्ट व्हावे. पण बाहेरून अजूनही मजबूत बनण्याचा प्रयत्न करत होतो. सीमाने म्हटले, रोहन जर तू निर्दोष आहेस तर तुला भीती कशाची आहे? मी म्हणालो, भीती नाहीये, पण आरोपाचे उत्तर आरोपाने दिले जात नाही. सीमाने माझ्याकडे बोट दाखवून म्हटले, रोहन लक्षात ठेव, जर ही गोष्ट खरी निघाली तर माझ्या मनात तुझ्यासाठी जराही जागा उरणार नाही. नीताच्या डोळ्यात अश्रू होते. तिने म्हटले, माझे मन आधीच तुटले आहे. आता माझा उद्देश फक्त सत्याला समोर आणणे हा आहे. मी मान झटकून म्हणालो, तुला जे करायचे आहे ते कर. मला काहीही फरक पडत नाही. पण माझ्या आवाजातील थरथर सर्वांवर उघड होती. सीमाने काही क्षण बाळाकडे लक्षपूर्वक पाहिले आणि मग नजर माझ्याकडे वळवली. मी जाणलो होतो की आता खेळ संपणार आहे, कारण नीताच्या बाळाच्या चेहऱ्यावर माझीच सावली आहे. पण मी खोट्याचा मुखवटा घालून ठेवला. मी खोट्या निष्पापपणाने म्हणालो, सीमा तू का तिच्या बोलण्यात येत आहेस? आपल्या 10 वर्षाच्या लग्नात काय कधी तू अनुभवलेस की मी तुला फसवले आहे? काय कधी तू मला खोट्यात पकडले आहेस? माझा आवाज मोठा झाला आणि चेहऱ्यावर दुःखाचा भाव आणला, जेणेकरून ती कमकुवत व्हावी. पण मी हेही जाणत होतो की संशयाचे बी एकदा मनात पेरले की त्याची मुळे तुटत नाहीत. सीमा हळूहळू पावले टाकत माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यातील कडकपणा माझे मन हलवून सोडत होता. तिने म्हटले, नाही रोहन, मी मनात जराही संशय ठेवून तुझ्यासोबत राहू शकत नाही. ती माझी बहीण आहे आणि तू माझा पती. जर ती तुझ्यावर आरोप लावत आहे तर मी वस्तुस्थिती जाणल्याशिवाय तुझ्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. म्हणूनच आता सर्व स्पष्ट होईल. दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी. आत्ताच प्रयोगशाळेत जाऊया, तिने हुकुमाच्या अंदाजात म्हटले आणि माझ्या शरीरावर घामाचे थेंब उमटले. मी ओठ चावून म्हणालो, सीमा तू खूप जास्त भावुक होत आहेस. पण तिने माझे बोलणे थांबवले आणि दरवाजाच्या दिशेने गेली. मजबुरीने मलाही पाऊल उचलावे लागले. नीता बाळाला छातीशी लावून शांतपणे सोबत निघाली. गाडीत बसताना माझा श्वास गुदमरू लागला. मी विचार करत होतो, तिथे पोचून कसा जीव वाचवावा.
कदाचित पैशांनी कर्मचाऱ्यांना मनवावे, कदाचित कोणत्या तरी युक्तीने नीताला शांत करावे. पण जेव्हा प्रयोगशाळेच्या आत पाऊल ठेवले तेव्हा समजले की आता वाचण्याचा कोणताही रस्ता नाही. माझा नमुना घेतला गेला आणि आम्हाला प्रतीक्षा कक्षात बसवले गेले. प्रत्येक निघणारा क्षण माझ्या छातीवर दगड बनून बसत होता. नीताच्या चेहऱ्यावर शांतता होती, जणू वर्षाचे ओझे उतरले असावे. तर सीमा अस्वस्थ होती, बोटे मोडत होती आणि घड्याळाच्या काट्यांकडे पाहत होती. तिचे ओठ थरथरत होते, जणू काही प्रार्थना करत असावी. काश वस्तुस्थिती ती नसावी जी माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, सीमा बघ, हे सर्व नाटक निघेल. ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, रोहन, प्रार्थना आहे की हे नाटकच असावे, नाहीतर माझे मन तुला कधीही माफ करणार नाही. मी खोट्या विश्वासाने मान हलवली, पण मन आतून कापत होते. तेव्हाच एक कर्मचारी आला आणि म्हणाला, मॅडम, अहवाल आला आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. मला वाटले जणू जमीन माझ्या पायाखालून निसटली आहे. मी क्षणभरासाठी श्वास रोखला आणि समोर तोच देखावा फिरला जेव्हा मी नीतासोबत गुन्हा केला होता. माझ्या छातीत डाव्या बाजूला तीव्र वेदनेची कळ आली, जणू कोणी खंजीर खुपसला असावा. माझे मन घाबरू लागले, श्वास अडकून येऊ लागला. डोळ्यासमोर अंधारी पसरली. माझा एक हात छातीवर गेला आणि दुसरा खुर्चीला धरू लागला. सीमा घाबरून म्हणाली, रोहन, तुला काय होत आहे? नीतासुद्धा पुढे आली, पण माझ्या जिभेतून फक्त एकच विव्हळणे निघाले. कपाळावरून घाम टपकू लागला आणि मी अनुभवले की हृदयाची धडधड बेकाबू झाली आहे आणि माझे डोळे बंद झाले. मला काहीही माहीत पडले नाही. अहवाल कोणी वाचला? सीमावर काय ओढवले? दोन्ही बहिणींनी एकमेकींना कसे पाहिले? मी बेखबर होतो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी स्वतःला रुग्णालयाच्या खाटेवर पाहिले. उपकरणांचा आवाज येत होता, शरीराला तारा आणि सलाईन लावले होते. माझ्या आसपास शांतता होती. ना सीमाचा आवाज होता, ना मुलांचे हसणे. मी इकडे तिकडे नजर फिरवली. खोली रिकामी होती. मनात अस्वस्थता झाली. मी मुश्किलीने हात उचलून शेजारच्या टेबलावर पाहिले. तिथे एक पाकीट ठेवले होते. कापत्या हाताने ते उचलले. उघडले तर आत घटस्फोटाचे कागद होते जे सीमा माझ्यासाठी सोडून गेली होती. माझ्या डोळ्यासमोर ते शब्द नाचू लागले आणि हृदयाची धडधड जणू पुन्हा थांबणार होती. मी नेहमी स्वतःला म्हणालो, रोहन, हा तो परिणाम आहे जो तुझ्या स्वतःच्या हाताने लिहिला होता. आणि जेव्हा सर्व काही संपले, या पाकिटाच्या आत एक छोटीशी चिठ्ठी. रोहन, DNA अहवाल होकारार्थी आहे. बाळ तुझेच आहे. मी 10 वर्षाचे नाते निभावू शकले नाही. मुले माझ्यासोबत राहतील. तुझ्याशी आता कोणताही संबंध नाही. सीमा. रोहनचे मन खचले. त्याने फोन उचलला, बंद केला. घरी गेला. कुलूप होते. शेजाऱ्यांनी सांगितले, वहिनी कालच मुलांसोबत आणि आपल्या सामानासोबत निघून गेल्या. 2 महिन्यानंतर नीताने न्यायालयात खटला दाखल केला. गल्लीतील लोकांसमोर पुरावे होते. DNA अहवाल, साक्षीदार, तारखा. न्यायाधीशांनी निकाल ऐकवला. रोहनवर कलम 376चा खटला, 7 वर्षाची शिक्षा आणि बाळाच्या संगोपनाचा खर्च. ज्या दिवशी पोलीस त्याला घेऊन गेले, संपूर्ण गल्लीतील स्त्रिया थुंकत होत्या. अशा माणसाला फाशी झाली पाहिजे. आज अनेक वर्षानंतर रोहन तुरुंगात सुटला आहे. ना घर आहे, ना पत्नी, ना मुले. भाड्याच्या एका खोलीत एकटा राहतो. कारखान्यात मजुरी करतो. नीताने पुन्हा लग्न केले. तिला एक चांगला माणूस मिळाला ज्याने बाळाला आपले नाव दिले. सीमासुद्धा स्वतःच्या पायावर उभी राहिली. मुलांना चांगल्या शाळेत शिकवत आहे. आणि रोहन रात्री जेव्हा एकटा असतो तेव्हा फक्त एकच आवाज येतो, देव सर्व पाहत आहे. ते शब्द जे त्या दिवशी नीताने म्हटले होते. शेवटची ओळ. काही चुकांची माफी नसते. काही दरवाजे एकदा बंद झाले की मग कधीही उघडत नाही. आणि काही गुन्हे माणसाला आयुष्यभर शिक्षा देतात. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.